निशा निशा इथेच आहे? हे दार कुणी उघडलं? अरे कुणी उघडलं हे दार? मला न विचारता या खोलीचा दरवाजा उघडलास तू? निशानं जे केलं ते योग्यच केलं. तिच्या या कृतीमुळे आपल्या घरावरचं संकट कायमचं टळलंय. पोरीनं आपल्या संसारासाठी, आपल्या घरासाठी वेदांती देवकरच्या मदतीनं या घराला दोषमुक्त केलं. आता ही आबांच्या नजरेत मोठी होणार आणि समीर सुद्धा हिच्या मुठीत येणार. पण मला तसं होऊ द्यायचं नाहीये. तू मला वाटतं फेकतेस. हे बघा, दाखव ना, एकदा चिडून दाखव. एकदा 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 अजय, तू कशी काय ओळखतेस? हे म्हणजे रामायण सांगितलं आणि रामाची सीता कोणाचं विचारल्यासारखं झालं. नाही, आता पण अजय बद्दल बोलत जाऊ दे. राम सीता अजय, तू मला एक एक गोष्ट सांग. हे बघ, ओके, जो हे हे बघा, बघ, ऐका. राम सीता माहितीये दादा. अजयला बोलवायचं म्हणजे एकदा काही मूर्ती पुरली की संपलं सगळं. शी, किती वेळ गेला. 4 आण्याची कोंबडी आणि 8 आण्याचा मसाला. त्यापेक्षा ही मूर्ती घेतलीच नसती तर किती बरं झालं असतं. शे.
भारी हौशीने आणली होती ही मूर्त स्वारींनी. वेळ हेच सर्वांवरचं औषध असतं असं दादासाहेब म्हणतात. परंतु मग अजूनही उपचार सापडला नाही म्हणायचा का? भारी प्रेम या मूर्तीवर हो स्वारींचं. रामू, अरे कुठे ए रामू. हा दादा. अरे ते नारळाचं पोतं कुठे ठेवलंयस? हा दादा, माझघरात ठेवलं, माझघरात. हा. समीर, ओ. गुरुजी किती वाजता येणार आहेत? मी फोन करून बघतो पुन्हा, पण आपली तयारी झाली का? निशाला किती वेळ लागेल बघ. आई झालंच माझं 10 मिनिटं. हा रामू, आबांना चहा दे रे. हा. ए रामू रामू, अरे धोतर घे, समीरला लागेल नंतर तुझ्यासाठी. ए आई, माझा फोन झाला भटजींशी, ते अर्ध्या तासात पोहोचतायत. बर बर. श्रीमन्महागणपतये नमः. आवाहनस्थाने आवाहनार्थे अक्षदान समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. आसनस्थाने आसनार्थे अक्षदान समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमो नमः. पादेहो पाद्यं समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. स्नानीयं समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. सुप्रतिष्ठमस्तु सुमुहूर्तमस्तु सर्वोपचारार्थे अक्षदान समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. अलङ्करणार्थे अक्षदान समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमो नमः. वस्त्रवस्त्रार्थे अक्षदान समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. लेपनार्थे विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमो नमः. हळद कुंकू. श्रीमन्महागणपतये नमः. रिद्धये नमः. सिद्धये नमः. हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमो नमः. सकलपूजार्थे दूर्वाङ्कुराञ्च समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमो नमः. ईशपुत्राय नमः. बिल्वदलपत्राणि समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमो नमः. गणपतिदेवताप्रिय आरक्तपुष्पाणि समर्पयामि.
कुक्षौतु सागरा सर्वे ए बाबा जो कोणी आहे त्याला म्हणा देवा बरोबर अपॉइंटमेंट आहे किंवा मीटिंग आहे म्हणून सांग त्याला. पटलं तर पटेल, नाही तर पूजा म्हटलं की टाइमपास वाटतो अलीकडच्या पिढीला काय. ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो स्वर्णः अंगे सहिता सहिषा कल समाशिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करितथा आयान्तु देव पूजार्थं धृतक्षकारकः गंगे चमने चैव गोदावरी सरस्वती ओम पानाय स्वाहा. काय झालं होई? काय झालं हा? अजय, काय रे, काय झालं? वेदांती, तुम्हाला अशी भेटशील असं वाटलंच नव्हतं. अरे मी तर घरातच होते, पण काय झालं काय? तू मूर्ती नीट पुरलीस ना? आणि निशा ठीक आहे ना? निशाची माझं काही बोलणं झालं नाही, पण जेव्हा मी मूर्ती पुरायला गेलो तेव्हा तेव्हा काय झालं? वेदांती, मला वेळ लागते, कदाचित मी वेडा होईल. म्हणजे तुला कसं सांगू, अगं माझ्यासमोर अशा काही घटना घडत आहेत की त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही आहे. म्हणजे जे इम्पॉसिबल आहे ते सगळं घडतंय. अरे अजय, असं अनेकदा घडतं. आपल्यासमोर अशा गोष्टी घडतात ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. इट्स क्वाईट पॉसिबल अजय. नो वेदांती, नो वे. जरी ती गोष्ट मला दिसत नव्हती तरी ते सगळं मला दिसत होतं. म्हणजे तुला कसं सांगू, जेव्हा मी मूर्ती पुरायला गेलो ना तेव्हा साधारण
1800चा काळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. 1800चा काळ हो, म्हणजे मला नीट सांगता येणार नाही. म्हणजे जो काळ होता ना तो आत्ताचा नव्हता, तो काळ होता. आणि ती जी होती ना ती ही नव्हती, ती होती. कोण काय होतं अजय? काय बोलतोयस काय तू? अगं निशा होती तिथे. निशा म्हणजे आत्ताची निशा नाही. ती फक्त निशासारखी दिसत होती, पण तिचं रूप हे होतं. पण ती नव्हती, ती होती त्या काळातली, शिवाजींच्या काळातली. तू काय बोलतोयस अजय? निशा आली होती का तुझ्या बरोबर? तिला सुद्धा काहीतरी तसं जाणवलं का तिथे? मी जेव्हा मूर्ती पुरायला गेलो ना तेव्हा मला हळू घोड्यांच्या टापांचे आवाज येऊ लागले. घोड्यांच्या टाकांचे आवाज? हा, तुला सांगतो, तो आवाज जवळ येत गेला. जवळ येत गेला. आणि एका क्षणाला सगळं शांत झालं. आणि त्यानंतर एक नऊवारी नेसलेली स्त्री तिथे आली. कपाळावर मोठं कुंकू, परफेक्ट महाराष्ट्रीयन लुक असलेली. आणि तुला सांगतो ती निशासारखी दिसत होती, डिक्टो निशा. पण तिचं बोलणं फार वेगळं होतं. ती काहीतरी वेगळंच बोलत होती, अनाकलनीय. जे तिला मला काहीतरी सांगायचं होतं. म्हणजे त्या मूर्तीबद्दल तिला सांगायचं होतं की ही मूर्ती तुझ्या मालकीची किंवा तिच्या मालकीची, असं ती काहीतरी सांगत होती. मला नीटचं आठवत नाही, पण मला वेळ लागेल. आता मला काहीच कळत नाही की काय होतंय, काय चाललंय, काहीच कळत नाही आहे. हे बघ अजय, काही सुद्धा झालेलं नाहीये. एकतर काल रात्रीचं जागरण, त्यात हा सगळा प्रकार आणि तेच ते विचार, त्याच्यामुळे असं होतं कधीतरी. आणि कदाचित तू ती मूर्ती निशाला भेट म्हणून दिली होतीस आणि ती परत घेऊन आलास, म्हणून अपराधीपणाची भावना असेल मनात. म्हणून मग ती मूर्ती पुरत असताना तुला असं काहीसं दिसलं असेल, किंवा दिवसा ढवळ्या बघितलेलं स्वप्न म्हण. स्वप्न? हो, स्वप्नच होतं ते. हे बघा जग, तू शांतपणे घरी जा आणि नीट झोप. स्वप्न? हो, स्वप्नच होतं. कारण अजय, ती मूर्ती पुरली म्हणजे सगळं संपलं, कळलं? ओके. म्हणजे निशा, मूर्ती, स्वप्न. मला वेळ लागणार. खरं सांगतो तुला, आता तू म्हणतेस ते बरोबर आहे. मला शांत झोपायला पाहिजे. शांत झोप. निघतो मी. बाय. नीट जा. अजय, आपण दोघं जाऊया तिथे. तिथे जाऊया? हो, जायलाच हवं. हॅलो, हां बोल ग. अरे ती पुडी? कसली पुडी? ती, अरे देवा. काय झालं? स्वामी